नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश बोबडे, OLS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, महा TT 2021 या परीक्षेला अनुसरून आपण जी संभावित प्रश्नाची मालिका सुरू केलेली आहे, त्यामध्येच आपण मागील 2 व्हिडिओमध्ये गणिताशी संबंधित जे काही संभाव्य प्रश्न असतील, त्यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. इतर विषयांचे व्हिडिओ अशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत. आता आपण जे काही मागील व्हिडिओ बघितलेले त्याच्या पुढील प्रश्नाबद्दल चर्चा करू. ज्यांनी कोणी याच्या पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसेल सर्वप्रथम त्यांनी ते व्हिडिओ बघावेत आणि मगच या व्हिडिओला सुरुवात करावेत. आपण फ्लॅशबॅकमध्ये थोडंसं बघून घेऊ की नेमकं मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या टॉपिकवरती जे काही प्रश्न असेल त्यांच्याबद्दल चर्चा केली होती. बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये जोडमूळ संख्याचा प्रश्न असेल, त्यानंतर त्रिकोणी संख्या, त्यानंतर स्थानिक किंमत, त्यानंतर बघा क्रमवार विषम संख्यांची बेरीज, त्यानंतर मागील पुढील संख्या आपल्याला ज्या शोधायच्या आहे त्याच्याबद्दल, त्यानंतर 272 ही संख्या 143 वेळा गुण एकक स्थानच्या अंकाचा याबद्दल चर्चा केली. रोमन संख्येचा प्रश्न होता. त्यानंतर बघा संख्यामाला याच्यावर आधारित प्रश्न, त्यानंतर दिनदर्शिका, स्वातंत्र्य दिनाचा वार देऊन बालदिनाचा विचारला आणि बीजगणित हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळावर आधारित जो काही प्रश्न आहे तो बघितला. त्यानंतर विलासरावाजवळ एकूण रक्कम हा आपला व्यवहार या पूर्णांकाचा शाब्दिक उदाहरणाचा प्रश्न आहे. त्यानंतर वयवारीवर आधारित प्रश्न, त्यानंतर व्यवहार या पूर्णांकाचं काय म्हणू आपण सरळ रूप द्या पदावली, त्यानंतर दशांश पूर्णांकाची पदावली, त्यानंतर बघा आपण 4.3 डझन पेन्सिलची किंमत शाब्दिक उदाहरण आहे. ह्या डझनला वस्तूमध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याच्यावरून या प्रश्नाचं काय होतं सोल्युशन होतं. त्यानंतर आपण बघा लसावीवर आधारित प्रश्न घेतला. त्यानंतर पेपर सेकंडला येणारा जो की काय वर्गमुळात -1 म्हणजे आपण त्याला आय म्हणतो बघा इमॅजिनरी नंबरचा, त्याच्यावर आधारित प्रश्न होता. त्यानंतर वर्तुळावरील 8 बिंदू जोडून आणि सर्वात शेवटी जो आपण लास्टच्या लेक्चरला जो काही प्रश्न सोडवला तो होता आपला रेल्वेचा. त्यानंतर लगेच पुढच्या प्रश्नाला आपण सुरुवात करून घेऊ. प्रश्न आहे मित्रांनो, एका विद्यार्थ्याला गणित व इंग्रजी विषयात सरासरी 81 गुण, हिंदी व इंग्रजी विषयात सरासरी 78 गुण, हिंदी व गणित विषयात सरासरी 75 गुण आहे, तर त्या विद्यार्थ्याला इंग्रजी विषयात किती गुण मिळाले? म्हणजे बघा 2-2 विषयांची इथं काय केलेली थोडक्यात जोडी केलेली आहे आणि त्यानंतर असे मिळून हे टोटल किती 3 विषय आहेत आणि या 3 विषयांमधील आपल्याला काय केलं एका विषयाचे गुण विचारलेले आहेत. तर सुरुवात करताना मित्रांनो बघा आपण सुरुवात करू. गणित आणि इंग्रजी या 2 विषयामध्ये त्या विद्यार्थ्याला सरासरी किती गुण मिळाले मित्रांनो? 81. मग सरासरी जर 81 गुण असेल तर दोन्ही विषय मिळून त्याला 162 गुण मिळाले असतील. त्याप्रमाणे पुढची माहिती घेऊ आपण. हिंदी आणि इंग्रजी विषयात त्याला सरासरी किती गुण मिळाले? 78. म्हणजे हिंदी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय मिळून त्याला किती गुण मिळाले असेल तर 78 गुणिले 2 अशा प्रकारे होऊन जाईल आपलं काय उत्तर येईल मित्रांनो 156. त्यानंतर पुढे आपल्याला जी माहिती दिलेली आहे हिंदी आणि गणित विषयात त्याला सरासरी किती गुण मिळाले आहेत? 75 गुण मिळाले सरासरी. म्हणजे कोणता विषय मित्रांनो? हिंदी आणि गणित. तर हिंदी आणि गणित मध्ये सरासरी 75 म्हणजे हिंदी आणि गणित मध्ये एकूण किती असणार तर 75 गुणिले 2 किती येणार मित्रांनो? 150. तर अशा पद्धतीने आपल्याला 2-2 विषयातले गुण इथं मिळालेले. आपलं टार्गेट आहे की आपल्याला इंग्रजी विषयाचे गुण शोधायचे. मग इंग्रजी आणि गणिताचे गुण आहे, इथं इंग्रजी आणि हिंदीचे गुण आहे. मग आपल्याला डायरेक्ट तर शोधता येणार नाही, आपल्याला गणित आणि हिंदीचे गुण माहिती नाही. मग आपण काय करू, या तिन्ही समीकरणांची काय करू बेरीज करून घेऊ. हे जे तिन्ही समीकरण आता आपण बनवले कशावरून बनवले? दिलेल्या माहितीवरून. यांची आपण बेरीज करून घेऊ. इथं काय होईल मित्रांनो? गणित गणित दोनदा येईल, इंग्रजी इंग्रजी दोनदा येईल आणि हिंदी हिंदी काय होईल? दोनदा येईल डाव्या बाजूला. म्हणून आपण त्याच्यामधून काय करू? 2 हा काय करू? सामायिक घेऊन टाकू, कॉमन घेऊन टाकू. मध्ये काय राहणार मग? फक्त गणित राहील, त्यानंतर इंग्रजी आणि काय राहील बघा मित्रांनो? हिंदी. गणित इंग्रजी आणि हिंदी ह्या तिघांची बेरीज आणि त्याची काय आहे? दुप्पट. त्यानंतर इकडची बेरीज करून घेऊ आपण. 6 आणि 2 किती होणार हे मित्रांनो? 8. त्यानंतर 5 आणि 5 10 आणि 6 16. पुन्हा आजच्या एक 468. याचा अर्थ गणित इंग्रजी आणि हिंदी या तीनही विषयात मिळालेल्या गुणांची दुप्पट किती आहे? 468. म्हणजेच गणित अधिक इंग्रजी आणि हिंदी या तीनही विषयात मिळून त्याला किती गुण मिळाले असेल तर 468 भागिले 2. म्हणजे काय उत्तर येईल याचं बघा. बेदुने 4, बेत्रिक 6 आणि बेचोक 8. याचा अर्थ तिन्ही विषयामध्ये त्याला 234. आता आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. आपल्याला इंग्रजी विषयाचे गुण पाहिजे. मग हे जे समीकरण आपलं आलंय गणित इंग्रजी आणि हिंदी मिळून किती? 234. यामध्ये जर आपण कशाचे गणित आणि हिंदी या विषयाचे गुण जर मिळवले तर आपल्याला काय मिळणार? फक्त आणि फक्त इंग्रजी विषयाचे गुण मिळतील. गणित आणि हिंदी विषयाचे गुण आपल्याला इथे दिलेले बघा. गणित आणि हिंदी
किती गुण आहे मित्रांनो 150. हे 150 फक्त आपल्याला या समीकरणात ठेवायचे आणि त्यानंतर त्याला 234 मधून वजा करायचं. तर इंग्रजी विषयात मिळालेले गुण किती असणार आहे 234 वजा 150. 234 मधून आपल्याला फक्त 150 वजा करायचे आहेत. तर 4 मधून 0 गेले 4 राहणार. त्यानंतर 3 मधून 5 जात नाही, हातच्या घेऊन टाकू आपण. 13 मधून 5 गेले 8. त्यानंतर बघा हातच्या वापस 2 मधून 2 गेला 0. बरोबर 84. तर त्या विद्यार्थ्याला इंग्रजी या विषयात किती गुण मिळालेले 84. हा जो प्रश्न आहे हा सरासरीचा प्रश्न पेपर सेकंड साठी तुम्ही ग्राह्य धरू शकता. पेपर फर्स्टला अजून सरासरीवर प्रश्न आलेला नाही, पण येऊ शकत नाही याची गॅरंटी नाही. पण पेपर सेकंडला सरासरीवर मात्र खूपदा प्रश्न आलेला आहे आणि हाच असाच प्रश्न याच्यामध्ये काय म्हणून आपण संख्या बदलून प्रश्न आलेला आहे. ह्या प्रश्नामध्ये तुम्ही फक्त इंग्रजीच नाही तर तुम्ही गणिताचे किंवा हिंदीचे कोणत्याही विषयाचे गुण शोधू शकता. हे अशा पद्धतीने आपल्याला ज्या 2-2 विषयाची सरासरी दिली त्यांचे एकूण गुण काढले, तिन्ही विषयांचे एकूण गुण मिळाले. त्याचे ते 2 काय आले त्यांच्यामधून कॉमन, कारण गणित आणि गणित दोनदा होतं, इंग्रजी दोनदा, हिंदी दोनदा. त्यानंतर 2 ने भाग दिल्यानंतर आपल्याला तिन्ही विषयांचे गुण मिळाले. 3 विषयांमधून गणित आणि हिंदीचे गुण जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला कशाचे गुण मिळाले इंग्रजी. मग आता इंग्रजी काय आला आपला 84. मग पर्याय कोणता बरोबर आला आपला सी. 84 गुण त्या विद्यार्थ्याला इंग्रजी या विषयामध्ये मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो 112 नंबर. एका त्रिकोणाच्या 3 बाजू 3:5:4 या प्रमाणात आहेत तर त्रिकोणाची परिमिती 72 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती. गुणोत्तर प्रमाण या टॉपिक वरती हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सुद्धा जास्तीत जास्त पेपर सेकंडला काय तुम्ही ग्राह्य धरू शकता. पेपर फर्स्टला याच्यावरती गुणोत्तर प्रमाणावरती जास्त प्रश्न विचारले जात नाही. मग सोडवायचा कसा ते आपण बघू. आता त्रिकोणाची काय दिली मित्रांनो आपल्याला परिमिती. त्रिकोण असेल, चौकोन असेल किंवा अजून कोणतीही आकृती त्याची परिमिती म्हणजे काय असते त्याच्या सर्व बाजूंची बेरीज. मग आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणजे बघा बाजू 1, त्यानंतर बाजू 2 आणि बाजू 3 या तिन्ही बाजूंची जर आपण बेरीज केली तर ती आपल्याला काय मिळणार आहे त्रिकोणाची परिमिती मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय केलंय त्या तिन्ही बाजूंचं काय दिलंय गुणोत्तर. आता गुणोत्तर मध्ये आपण काय पकडू शकतो सरळ सरळ आपण पहिल्या बाजूला 3x घेऊ शकतो, जी दुसरी बाजू तिला 5x आणि जी तिसरी बाजू तिला 4x. तर मग त्यांना इथं मांडू मित्रांनो. पहिली जी बाजू असेल तिला आपण पकडू 3x अधिक दुसरी बाजू किती घेणार आपण 5x आणि तिसरी बाजू किती घेणार 4x. आणि उदाहरणामध्ये आपल्याला परिमिती दिलेली, परिमिती किती दिली मित्रांनो 72 सेंटीमीटर. परिमिती किती दिली आपल्याला 72 सेंटीमीटर. मग यावरून आपण काय काढणार x ची किंमत काढणार आणि x ची किंमत निघाल्यानंतर आपल्याला उदाहरणामध्ये जे काही विचारलंय त्याची किंमत आपल्याला काढता येईल. आता x ची किंमत आपण काढू 3x अधिक 5x अधिक 4x. 3x आणि 5x किती होणार 8, 8 आणि 4 12. 12x बरोबर किती आलं 72. तर x बरोबर किती येणार आहे 12 72. तर 6 अशी आपली x ची किंमत आली. मग काही करण्याची गरज नाही. x ची किंमत 6 आली पण प्रश्नाचं उत्तर हे काही 6 नसेल. आपल्याला विचारलंय सर्वात मोठ्या बाजूची लांबी. आपण 3 बाजू पकडल्या त्या कोणत्या 3x आहे 5x आहे आणि 4x. यापैकी सर्वात मोठी कोणती बाजू असेल तर 5x. 5x ही बाजू जी असेल ती काय असणार आहे सर्वात मोठी बाजू असणार आहे. सर्वात लहान विचारली असती तर कोणती घेतली असती आपण 3x घेतली असती. 3x ही सर्वात लहान आहे. मोठी बाजू जी आहे ती आहे 5x आणि x ची किंमत किती आली तिथं 6. तर 5 किती उत्तर येणार आहे आपलं 30 आणि याचं एकक कोणतं असणार आहे तर सेंटीमीटर. एकक कोणतं असणार आहे यांचं सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणाची कोणती सर्वात मोठी बाजू शोधली. सर्वात लहान विचारली तर उत्तर आलं असतं आपलं 18 सेंटीमीटर. बघा पर्यायामध्ये 18 सेंटीमीटर सुद्धा आहे, त्यामुळे प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचा. सर्वात मोठी विचारली उत्तर काय आलं आपलं 30. ऑप्शन आहे मित्रांनो बी. ऑप्शन काय आहे बी. तर 30 सेंटीमीटर ही आपली काय उत्तर आहे पर्याय बी. तर पुढच्या प्रश्नाबद्दल चर्चा करू. पुढचा प्रश्न आहे समान तुकडे करण्यासाठी 440 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 5 ठिकाणी कापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. एक दोरी आहे आणि तिची लांबी किती मित्रांनो 440 मीटर. परंतु हिचे समान तुकडे करण्यासाठी हिला डायरेक्ट काप दिलेला नाही. हिला काय केलेलं आहे हिचे दोन्ही टोक काय केले जुळवले. म्हणजे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. थोडेसे डायग्राम दाखवतो तुम्हाला. हे एक टोक केलं आणि दोरीचं काय केलं हे दुसरं टोक असं जुळवलंय आणि त्यानंतर ह्या दोरीला किती ठिकाणी काप दिला 5 ठिकाणी काप दिला आणि आपल्याला तुकडे कसे करायचे समान तुकडे करायचे आहेत. मग आपण असं म्हणू की बघा ह्या ठिकाणी तिला कापलं त्यानंतर दुसरा तिसरा
हा चौथा कट आणि हा पाचवा कट. तर अशा पद्धतीने या आकृतीला काय आपल्याला कापायचं आहे आणि त्यावरून आपल्याला विचारलं की एका तुकड्याची लांबी किती होईल. मग आता असं इमॅजिन करण्यापेक्षा यामध्ये काय म्हणू आपण, सरळ सरळ सूत्र तयार होतं की एका तुकड्याचे माप. सूत्र काय मित्रांनो, एका तुकड्याचे माप. सूत्र आहे एकूण अंतर भागिले एकूण तुकडे. एकूण अंतर भागिले एकूण तुकडे. सोपं आहे ना. बघा समजा जर 30 सेंटीमीटरची दोरी असेल आणि तिचे जर आपण 3 तुकडे केले तर एक तुकडा किती असेल, 10 सेंटीमीटरचा. तशाच पद्धतीने 440 मीटर लांबीची काय आहे दोरी आपल्याकडे. आपल्याला जर कळलं की तिचे नेमके तुकडे आपण किती करतोय तर आपण या प्रश्नाचं उत्तर एकदम लवकर देऊ शकतो. मग तुकडे बघा, आता आपण काय म्हटलं तर 5 ठिकाणी कापलंय तिला. हे अशा पद्धतीने किती ठिकाणी कापलं इथं बघा, 5 ठिकाणी, 1 2 3 4 5. तर तुकडे किती होणार आहे इथपर्यंत जर आपण बघितलं तर किती तुकडे होणार मित्रांनो, 10. किती तुकडे होणार आहे, 10. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा एक तुकडा असेल, किती असेल, 11. इमॅजिनेशन होत नसेल तर एकूण तुकड्यासाठी फॉर्म्युला बनतो 2n+1. काय बनतो, 2n+1. n म्हणजे काय, किती वेळा कापलंय. आणि हा हा फॉर्म्युला काय आहे, दोन्ही टोकं ज्यावेळेस आपण दोरीची जुळवतो त्यावेळेस आहे. तर मग 2n, n म्हणजे काय, किती वेळा कापलं. किती वेळा कापलं त्या दोरीला आपल्याला, 5 ठिकाणी. तर 5 दुने 10, 10 ने किती, 11. तर अशा पद्धतीने एकूण अंतर किती आहे, 440 मीटर. आणि किती तुकडे केले त्या दोरीचे, तर 11 तुकडे केलेले. किती केले, 11. 11 दोन्ही पद्धतीने काढू शकता, एकतर असं तुम्ही इमॅजिन करून किंवा फॉर्म्युला सुद्धा आहे 2n+1. जर दोरीची दोन्ही टोके जुळवली नाही तर फक्त काय घ्यायचं, n+1. दोन्ही टोके जुळवली तर काय घ्यायचं, 2n+1. तर फक्त हा भागाकार पूर्ण करायचा आहे. बघा 11 1 11, 11 चौक 44 आणि हा शून्याशी 0. म्हणजे एका तुकड्याचे माप असेल 40 मीटर. एका तुकड्याचे माप किती असेल, 40 मीटर. 40 मीटर असा पर्याय आहे का आपल्याला इथं, हो, पर्याय बी. हा पर्याय बी जो आहे तो आहे आपल्याला 40 मीटर. कधी कधी या प्रश्नामध्ये काय होतं मित्रांनो, 40 मीटर उत्तर आहे पण पर्याय हे कशामध्ये असतात माहिती आहे का, सेंटीमीटर मध्ये. म्हणजे पर्यायाचं काय करतात ते एकक बदलतात. मग जर सेंटीमीटर मध्ये जर ह्याच प्रश्नाचं उत्तर सांगायचं असेल आपल्याला तर मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 100 ने त्याचा गुणाकार करावा लागतो. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर अजून एक बनू शकतं 4000 सेंटीमीटर. काय बनू शकतं मित्रांनो, 4000 सेंटीमीटर. आता या प्रश्नामध्ये तर पर्याय मीटर मध्ये आहे, परंतु जर पर्याय सेंटीमीटर मध्ये असतील तर त्याला आपल्याला 4000 सेंटीमीटर सांगावं लागेल. तिथं 40 सेंटीमीटर हा उत्तर जो असेल तो चुकीचा असेल. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्न सोडू शकता तुम्ही. हा प्रश्न दोन्ही पेपरला धरून आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. एका 60 मीटर बाय 5 मीटर कापडापासून 30 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर मापाचे किती रुमाल तयार होतील. म्हणजे बघा असा एक कापड दिलाय आपल्याला आणि कापडाचं जे डायमेन्शन आहे, आकारमान आहे, ते कसं आहे बघा, 60 मीटर. 60 मीटर लांब म्हणू आपण आणि 5 मीटर काय तो रुंद असा कापड आहे. आणि त्यापासून काय करायचे आपल्याला, 30 सेंटीमीटर आणि 40 सेंटीमीटरचे रुमाल तयार करायचे. असे रुमाल तयार करायचे आणि विचारलंय की यांच्यापासून नेमकं किती रुमाल तयार होतील. तर ह्या प्रश्नामध्ये बघा, या प्रश्नामध्ये अजून कशा कशा स्वरूपाचे प्रश्न असतात बघा. एक भिंत दिलेली असते, भिंतीची लांबी रुंदी उंची, त्यामध्ये किती विटा मावतील, विटाचा आकारमान दिलेला असेल आपल्याला. सभागृहाची आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली असेल हॉलची एखाद्या, आणि विचारलं असेल की ह्या हॉलमध्ये अशा अशा मापाच्या किती फरशा मावतील. या सगळं प्रश्नाचे उत्तर याच स्वरूपात असतात. याचं उत्तर असतं बघा, आपल्याला काय विचारलंय, किती तयार होतील. तर बघा किती तयार होतील किंवा किंवा किती मावतील, किती बनतील, अशा प्रकारचा जो काही प्रश्न असतो भूमितीमध्ये, त्या प्रश्नाचं उत्तर असतं बघा, मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ किंवा घनफळ. मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ किंवा घनफळ जो काही असेल. आकृती जर 3 डायमेन्शन असेल तर घनफळ आणि 2 डायमेन्शन असेल तर क्षेत्रफळ. आणि भागाकार द्यायचा आहे त्याला लहान आकृतीचे क्षेत्रफळ किंवा घनफळ. क्षेत्रफळ किंवा घनफळ जे काही असेल आकारमान दिला असेल. हा एकमेव फॉर्म्युल्यावरून तुम्ही बांधकामाच्या विटा, फरशा, त्यानंतर रुमाल असेल, त्यानंतर मला आठवतंय 2019चा प्रश्न की दुधाच्या पिशव्या विचारलंय, तर दुधाच्या पिशव्या, अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही या सूत्राने देऊ शकता. मग एकदम सोपं बघा, मोठी आकृती. मोठी आकृती कापड असेल की रुमाल असेल, तर कापड असेल. कापड हा रुमालापेक्षा खूप मोठा असणार आहे. कापडाचं जे आकारमान दिलंय बघा, 60 मीटर बाय काय दिलंय आपल्याला, 5 मीटर. 60 मीटर बाय 5 मीटर. आता 60 मीटर बाय 5 मीटर काय झालं, हे लांबी आणि ही काय झाली त्याची रुंदी.
मग लांबी गुणिले रुंदी हे काय आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे. मग आपण क्षेत्रफळ घेतलं, क्षेत्रफळ किंवा घनफळ. आता घनफळ कधी घेणार तुम्ही, भिंत असल्यावरती घनफळ असेल, मात्र फरशा असेल तर तरी पण क्षेत्रफळ, आणि रुमाल असेल तरी सुद्धा क्षेत्रफळ. आता लहान आकृतीचे क्षेत्रफळ घनफळ. लहान आकृती कोणती, रुमाल, 30 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर, 30 बाय 40. इथे गफलत झाली. काय गफलत झाली बघा, वरचे जे युनिट आहे, मोठ्या आकृतीचे जे एकक आहे ते मीटर मध्ये आहेत, आणि जी लहान आकृती आहे त्याचे जे एकक होते ते कशामध्ये होते, सेंटीमीटर मध्ये. तर असा जर आपण भाग दिला तर उत्तर आपलं निश्चित चुकेल. तसं नाही करताना आपल्याला ह्या मीटरला एकतर सेंटीमीटर मध्ये लिहावं लागेल किंवा सेंटीमीटरला मीटर मध्ये. आपण एक काम करू, जे मीटर असतात का त्यांना सेंटीमीटर मध्ये लिहून घ्यायचं. मग जिथं कुठे तुम्हाला मीटर दिसत असेल तिथं त्याच्या बदल्यात काय करायचं, जेवढ्या वेळेस मीटर देईल तेवढ्या वेळेस 100 लिहून टाका सरळ सरळ. 60 हा मीटर होता तर 60 साठी बघा एक 100 आपण लिहिला. त्यानंतर 5 हा सुद्धा एक मीटरच होता, मग 5 साठी सुद्धा केलेले आपण 100 लिहून टाकले. आणि आता बघा आपल्याला काय करायचं, यांचा फक्त भागाकार पूर्ण करायचा, आणि हा भागाकार पूर्ण केला का आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. मग बघा, या शून्यासोबत हा शून्य कॅन्सल, या शून्यासोबत हा शून्य कॅन्सल. त्यानंतर बघा 3 एक 3, 3 दुने 6, शून्याशी शून्य. त्यानंतर 4 एक 4, 4 पंचे 20. आता काय राहिलं फक्त 5 गुणिले 5, 5 गुणिले 5 किती येईल, 25. 25 गुणिले 100, 25 गुणिले 100 म्हणजे किती उत्तर येईल मित्रांनो, 2500. 2500 असा कोणता पर्याय आहे का, हो 2500 हा पर्याय आपल्याकडे डी. तर मग अशा पद्धतीने या आकारमानाच्या कापडापासून किती रुमाल तयार होतील, तर 2500 एवढे रुमाल काय होतील, तयार होतील. पिशव्या जर विचारल्या ना, पिशवी बनवण्यासाठी बघा दोन्ही बाजूने तेवढाच कपडा लागेल. म्हणजे बघा ह्या बाजूने परत त्याच पाठीमागच्या बाजूने असा कपडा लागेल, आणि मग त्या दोघाला आपण समजा असं शिवू, अशा प्रकारे पिशवी तयार होईल. म्हणून पिशवीसाठी इथपर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा काय करायचं, भागिले 2 करायचं. त्यासाठी पिशवीसाठी आपण पुढील काही उदाहरणामध्ये बघू पिशवीचं उदाहरण, की जे काही आन्सर येईल आपलं त्याला पुन्हा भागिले 2 पिशवीसाठी, कारण दोन्ही बाजूने आपण कपडा, रुमालामध्ये तसं नाही तर रुमालामध्ये सिंगल कापड असतं, म्हणून आपलं उत्तर काय येणार इथं 2500 एवढंच येऊन जाईल. तर अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आता आपण. 7052 हे अंक किमान एकदा वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी समसंख्या तयार होतील. तर सोपा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला 4 संख्या दिल्या आणि त्यापासून 4 अंकी समसंख्या किती तयार होईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर बघा, यांच्यापासून संख्या बनवत बसणे हा याच्यावरती काय म्हणू आपण, सोल्युशन नाही किंवा उत्तर नाही. म्हणजे जसं की समजा एक संख्या तयार झाली 7052, नंतर आपण की तयार केली 7250, अशा जर समसंख्या आपण मोजत बसलो तर निश्चितपणे वेळही जास्त लागेल आणि एखादी अर्धी संख्या आपल्याकडे मिस पण होऊ शकते. एकदम व्यवस्थित टेक्निक आहे बघा. दिलेल्या अंकांपैकी जर एखादं शून्य असेल, 4 अंक आपल्याला दिलेले आणि 4 अंकापैकी जर एखादं शून्य असेल तर कोणत्या अंकाच्या किती संख्या बनतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, 7च्या बनणार आहे 4 संख्या, 5च्या सुद्धा बनेल 4, 2च्या सुद्धा बनेल 4, मात्र शून्याच्या बनणार 6. शून्याच्या किती बनणार मित्रांनो, 6. तर ह्या अशा पद्धतीने ह्या काय होतील, इथं संख्या यांच्या तयार होतील. मग यांच्यावरून आपल्याला काय सम आणि विषम फक्त शोधायचंय. तर सम म्हटल्यानंतर कोण राहणार, फक्त 2 आणि 0. सम म्हटल्यावर कोण आहे, फक्त 2 आणि 0. तर आपल्याला काय विचारलंय, सम. तर 2च्या किती तयार झाल्या, 4, आणि शून्याच्या किती तयार होणार, 6. तर 6 आणि 4 किती उत्तर आलं, 10. समसंख्या किती तयार होणार आहे, तर 10 समसंख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील, 10 समसंख्या या ठिकाणी तयार होणार आहे. विषम विचारलं असतं तर 7 ही संख्या विषम आहे आणि 5 ही संख्या विषम आहे. या किती किती वेळेस होणार आहे, 4 वेळेस. 4 आणि 4 किती होईल, 8 या विषम संख्या तयार होतील, 10 या समसंख्या तयार होतील. आणि एकूण जर विचारलं असेल तर एकूण किती होणार आहे त्या, मग या 10 आणि 8 किती आहे, एकूण 18. या अशा पद्धतीने जर 4 अंकापैकी एक अंक शून्य असेल तर हे आपल्याला शोधता येतं. जर 4ही अंक हे शून्याच्या व्यतिरिक्त असेल तर प्रत्येक अंकाच्या 6 बनतात. म्हणजे की जसं दिलेले अंक जर असं असतील, 5 असतील, 8 असतील, 9 असतील आणि 6 असतील, अशा प्रकारे असतील, तर या प्रत्येक अंकाच्या 6 संख्या बनणार. या प्रत्येक अंकाच्या 6. या ठिकाणी विचारलं सम किती बनतील, तर सम आहे मित्रांनो 8 आणि 6, दोघांच्या 6 आणि 6 किती झाल्या, 12. विषम सुद्धा किती होणार, 12. परंतु जे काही तुमचे प्रश्न बघतोय आपण 2013 पासून 19 पर्यंत, त्याच्यामध्ये कंपल्सरी एक अंक हा शून्य दिलेलाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त याच्याकडेच लक्ष द्या. शून्याच्या 6 होतात आणि इतर अंकाच्या 4 होतात. मग त्यावरून तुम्ही सम विषम एकूण जे काय विचारले त्याचं उत्तर देऊ शकता. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 116. ऋण 0.24 चा काय मित्रांनो, घन. आता घन या टॉपिक वरती जनरली पेपर सेकंडला प्रश्न येतो. घन आणि घातांक आपण म्हणू. घातांक जो टॉपिक आहे घन आहे, जनरली पेपर सेकंडला येतात. सोपा आहे.
वर्गमुळात सॉरी घन काय कशाच काढायचं आपल्याला ऋण 0.24. पर्याय जर तुम्ही बघताय तर प्रत्येक पर्यायामध्ये तुम्हाला संख्या दिसणार आहे 13,824, 13,824, 13,824. म्हणजे इथं तुम्हाला घन काढण्याची गरज नाही. इथं फक्त तुम्हाला दोन गोष्टी कळल्या पाहिजे की दशांश चिन्ह कुठं पाहिजे आणि चिन्हाचं काय झालं, या दोन्ही गोष्टी कळणं गरजेचं आहे. कारण पर्याय बघा तुम्ही, पर्याय सगळे सारखे. हा, पर्याय जर वेगळे असते तर मग तुम्हाला घन काढावा लागला असता 24 गुणिले 24 गुणिले 24, असं तुम्ही घन काढून घेतला असता आणि तो तुमचा 13,824. आता बघा दशांश चिन्हानंतर किती अंक, इथं 2. म्हणजे जर यांचा आपण असा गुणाकार जर केला 0.24 0.24 0.24, इथं टोटल किती होणार आहे 6. मग दशांश चिन्हानंतर 6 अंक असणारे पर्याय कोणते, तर पर्याय आहे ए आणि सी. पर्याय ए आणि सी मध्ये काय दशांश नंतर 6 अंक आहे, त्याच्यामुळे बी आणि डी चा तर काही प्रश्न येत नाही, ते दोन्ही चुकीचे उरत. आता राहिला प्रश्न कशाचा, चिन्हाचा. तर ऋण संख्येचा जो काही घन असेल म्हणजे ऋण याचा गुणाकार आपण किती वेळेस करतोय, 3 वेळेस करतोय, म्हणून येणारं उत्तर हे सुद्धा कसं असेल ऋण. आणि ऋण उत्तर आपलं कोणतं आहे, पर्याय सी. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर कोणतं बरोबर आलंय मित्रांनो, सी. ऋण 0.01382 या अशा पद्धतीने घनाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्तंभालेख. तर मित्रांनो पेपर फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल, या दोन्ही पेपरसाठी स्तंभालेखावरती 2 किंवा 3 प्रश्न असतात. आणि त्या स्तंभालेखा खालचे जे काही प्रश्न असतात त्यामध्ये जनरली शेकड्यावरी असतात, गुणोत्तर प्रमाण या टॉपिकला थोडंसं मिक्स करून प्रश्न विचारले असतात. स्तंभालेख सोपा, खूप सोपा आहे वाचण्यासाठी, त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्नही सोपेच असतात. शेकडेवारी थोडंसं जमलं पाहिजे आपल्याला, त्यानंतर आपल्याला गुणोत्तर प्रमाणाबद्दल थोडीशी माहिती पाहिजे, येऊन जातात. तर स्तंभालेख असतो किंवा वृत्तालेख, स्तंभालेख किंवा वृत्तालेख. तर हा जो प्रश्न आहे हा पर्टिक्युलर स्तंभालेखावर आहे. वृत्तालेखाचे प्रश्न आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये बघू. आता हा स्तंभालेखावर प्रश्न आहे, लगेच प्रश्नाला सुरुवात करून देऊ. बघा, स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्न सोडवा. जर चारही गावातील एकूण मतदारांची संख्या 6,240 असेल तर त्या 4 गावाची एकूण लोकसंख्या किती. 4 गाव आहे मित्रांनो, अ, ब, क आणि ड. हे 4 गावामधले काय दिलेले आपल्याला, शेकडा मतदार. तर अ गावामधील शेकडा मतदार बघा 70%, ब मध्ये किती येते 60%, क मध्ये आहे मित्रांनो 85 आणि ड मध्ये किती आहे तर 45%, अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर याच्यामधून आपल्याला विचारलंय जर चारही गावातील मतदारांची संख्या, आता आपल्याला काय करावं लागणार आहे, अ ब क ड यातील मतदारांच्या टक्केवारीची बेरीज करावं लागेल. तर अ मध्ये किती मतदार आहेत 70%, ब या गावामध्ये किती मतदार आहेत 60%, क या गावामध्ये किती मतदार आहेत तर 85% आणि ड या गावामध्ये किती मतदार आहेत तर 45%. आणि या सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊ. किती उत्तर येईल बघा, हे 10 हातच्या वापस, 7 आणि 6 13, 13 आणि 8 21, 21 आणि 4 25 आणि 1 किती 26. तर 260% असं एकंदरीत आपण पकडू शकतो. एकूण किती असणारे लोक तर 400. एकूण किती लोक असणारे 400%. आणि त्यापैकी मतदार किती आहे 260%. आणि आता आपल्याला काय विचारलंय, मतदारांची संख्या 6,240 असेल तर त्या 4 गावाची एकूण लोकसंख्या किती, मतदार किती एकूण 260%. तर मग याला आपण समचलनाने सॉल्व्ह करू शकतो. कसं, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. बघा 260 म्हणजे किती तर 6,240. आपल्याला काय विचारली, एकूण लोकसंख्या. एकूण लोकसंख्या असेल 400%. किती असेल 400, बरोबर किती म्हणणार आपण एक्स. यांचा काय असतो तिरकस गुणाकार हा सारखा येतो. काय येतो तिरकस गुणाकार. समचलनामध्ये तिरकस गुणाकार सारखा येतो आणि व्यस्त चलनामध्ये जे असतो ते सरळ सरळ गुणाकार सारखा येतो. समचलन व्यस्त बद्दल 2 वाक्य सांगतो. समचलन मध्ये बघा, एक जर आपण क्वांटिटी वाढली तर दुसरी सुद्धा वाढते, याला काय म्हणतो आपण समचलन. ते दोघं एकमेकांवरती काय म्हणतो आपण डायरेक्ट प्रोपोर्शनल. आणि व्यस्त चलन असतं की एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी काय होते कमी. तर व्यस्त चलनाचे जे टॉपिक आहेत ते आहे आपले कामकाळ वेग आणि नळ टाकी, हे व्यस्त चलनाचे. त्यानंतर शेकडेवारी जो पूर्ण टॉपिक आहे तो आपला समचलनावर असतो. तर मग आता इथं आपल्याला फक्त आणि फक्त x ची किंमत काढायची आहे. तर बघा मित्रांनो, तिरकस गुणाकार करू. 260x बरोबर 6,240 गुणिले किती येणार आहे 400. 6,240 गुणिले किती 400. आता हे 260 आपल्याला इथं काय करायचे, भागाकारामध्ये पाठवायचे. आपण काय करू, त्याला लगेच इथंच भागाकारामध्ये पाठवून देऊ. या टर्म मध्ये किती किती आला इथं 260. बघा 0ला 0 कॅन्सल करून टाकू. हा 26 आणि 624, 26च्या पाड्यामध्येच काय 624 कुठेतरी येणार आहे, पण 26ला आपण काय करू 2 ने भाग, 2 ने भाग देऊन टाकू. बे बे बेत्रिक 6, याला 2 ने भाग देऊ. बेत्रिक 6, बे बे दुने 4. त्यानंतर आता काय राहिला फक्त 13. बघा 13 1 13, 13 दुने 26, किती उरणार आहे बघा इथं 5. किती उरणार आहे बाकी 5.
तर तर एक 13 दोन 26 33 39 13 चौक 52. काय राहिलं बघा 24. काय राहिलं फक्त 24 गुणिले 400. 24 गुणिले 400. 24 चौक 96 आणि ह्या दोन शून्याची 2 शून्य. तर 9600 ही काय असणार आहे त्या चारही गावातील एकूण लोकांची संख्या असेल. एकूण लोकांची संख्या किती आहे 9600. त्यापैकी मतदार किती आहे 6240. तर 9600 असा कोणता पर्याय आपला पर्याय सी 9600 या ठिकाणी काय असणार आहे बरोबर. चला अशा पद्धतीने आपण पुढील प्रश्न चर्चा करू. 118 हा सुद्धा स्तंभालेखावर आला. तिथे मी तुम्हाला जसं की बोललो की 2 किंवा 3 प्रश्न हे जनरली स्तंभालेखावर आधारित असतात. तर लगेच सुरुवात करू. ब गावातील मतदारांचे मतदार नसलेल्यांशी प्रमाण किती. प्रमाण असेल, गुणोत्तर असेल, पट असेल, सरळ सरळ काय करायचं वाक्यामध्ये जे पहिलं आलंय त्यांना पहिले लिहून घ्यायचं. कोण दिले पहिले मतदार आणि त्यानंतर कोण दिले मतदार नसलेले. कोण दिले बघा मतदार नसलेले. बस असं जर लिहिलं तुम्ही कोणत्या कोणत्या टॉपिक मध्ये म्हणलंय बघा मी तुम्हाला गुणोत्तर असेल किंवा आपल्याला दोन गोष्टींची पट. आता पट स्थानिक किमतीमध्ये असतो तो पटीचा प्रश्न. बघा आता मतदार ब गावामध्ये ब गावाचा जर विचार केला तर मतदार किती इथं 60% लोक काय मतदार आणि 40 जे असणार आहे ते मतदार नसलेले. मग मतदार किती आहे 60% आणि मतदार नसणारे किती आहे 40%. यांचा फक्त आपल्याला काय सांगायचं गुणोत्तर प्रमाण सांगायचं. सॉरी 0 0 कॅन्सल. काय होईल 2 आणि 2 4 म्हणजे आपण काय म्हणणार 3:2. काय म्हणणार 3:2. 3:2 हे काय झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय बी जो आहे 3:2 हे अशा पद्धतीने काय आलेलं आहे बरोबर आलेलं आहे. ब गावातील मतदारांचे मतदार नसलेल्यांशी प्रमाण असं आपल्याला विचारलं होतं. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 119. जर अ गावातील मतदार लोकांची संख्या 1680 असेल तर अ गावातील एकूण लोकसंख्या किती. पहिला प्रश्न जसा आपण याच्यामधला सोडवला कोणता 117 नंबरचा त्याच प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. अ गावातील मतदार किती मित्रांनो 70%. अ गावातील मतदार किती आहे 70%. म्हणजे 70% हे किती असणार आहे 1680. तर मग 100% बरोबर किती. हे अशा पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे. यांचा काय असतो तिरकस गुणाकार हा करावा लागतो आपल्याला. तिरकस गुणाकार त्यांचा सारखा असतो. जसं की मी सांगितलं तुम्हाला काय करता येईल आपल्याला 70 गुणिले 70x बरोबर 1680 गुणिले 100. मग आता हे 70 काय होईल इकडे भागाकारामध्ये चालले जाईल. म्हणजे x ची किंमत काय असणार 1680 गुणिले 100 भागाकारामध्ये किती आहे 70. पुन्हा या शून्यासोबत काटून घेऊ. त्यानंतर बघा 7 1 7 7 2 14 किती बाकी उरली 2 7 चौक 28. काय राहिलं फक्त 24 गुणिले 100. काय राहिलं 24 गुणिले 100. तर काय उत्तर येणार याचं आपलं 2400. 24 गुणिले 100चं उत्तर काय आपलं 2400. तर अशा पद्धतीने अ गावातील एकूण लोकसंख्या किती आहे 2400. 2400 कोणता आहे आपला पर्याय डी. पर्याय डी बरोबर आहे 2400. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे समचलनावर आणि व्यस्त चलनावर आधारित प्रॉब्लेम सोडू शकतो. समचलनामध्ये तिरकस गुणाकार सारखा असतो. व्यस्त चलनामध्ये सरळ सरळ हा जो गुणाकार असतो का हा सारखा असतो. व्यस्त चलन कोणता कामकाळ वेग आणि नळटाकी. त्यानंतर 120. गणित अध्यापनासाठी अत्यंत महत्वाची बाब कोणती आहे. यथार्थता आणि वेग. अ आणि ब दिलंय आणि पर्यायामध्ये दिले बघा आपल्याला केवळ अ केवळ ब अ ब दोन्ही अ ब दोन्ही नाहीत. तर वेग मांडल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की स्पीड. सगळ्यांना मान्य आहे की गणितामध्ये स्पीड ही वेग जो आहे तो गरजेचा आहे. तर यथार्थता. यथार्थता म्हणजे काय असतं बघा आपण इंग्लिशमध्ये जर मी यथार्थता सर्च केलं तर असं येतं व्हेरिफिकेशन किंवा व्हेरीफाय म्हणू आपण. व्हेरिफिकेशन किंवा व्हेरीफाय थोडंसं लवकर समजेल. तर व्हेरिफिकेशन करणं सुद्धा गणितामध्ये काय असतं गरजेचं असतं. त्यामुळे महत्वाच्या ह्या दोन्ही सुद्धा ज्या बाबी आपल्या समोर दिलेल्या आहे यथार्थता आणि वेग या दोन्ही सुद्धा गणितामध्ये अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर येईल सी अ आणि ब दोन्ही. हा पर्याय आपला बरोबर येईल अ आणि ब दोन्ही सी. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू मित्रांनो. ह्या प्रकारची सिरीज म्हणजे संभाव्य प्रश्नमालिकाची सिरीज ही कंटिन्यू चालूच राहणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सोबतच आमच्या या चॅनलला OLS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.